हॅलो आणि नमस्ते. आय होप तुम्हाला माझे बोलणे समजते. मी बनवते लिंबू पाणी. आता ही वेळ माझ्यावर कशी आली? चला सांगते. मी आणि माझी मम्मी आज बँकेत गेलो होतो आणि माझ्यात माहीत नाही कुठून इतकी हिंमत आली की मी बँकेमध्ये फीट चेक केला. इतनी बडी कब हो गए मैं. मम्मीला साईन करताना बघून जाम भारी वाटतं, कारण की तिला तिचं आधी नाव पण लिहिता येत नव्हतं. मम्मीच्या अट्टहासामुळे बँकेतून निघून आम्ही पोहोचलो पाकीजाला. दरवर्षी असं वाटतं की यावर्षी ऊन खूप जास्त आहे. उन्हाळ्याचा आणि उसाच्या रसाचा संबंध मला अजूनही समजला नाही. तपत्या उन्हात घरी आले आणि पिल्लूच्या मागे लागले, कारण की ती तिच्या घरी जायचं म्हणत होती, पण मला तिच्यासोबत खेळायचं होतं. और उसके बाद शुरू हुआ हमारा नींबू पानी का कार्यक्रम. जी हाँ, मैंने नींबू पानी बनाया. बहुत दिनों के बाद कुछ तो भी बनाया, उसकी मुझे बहुत खुशी है. आणि जे कोणी असं म्हणतील की तुला स्वयंपाक येत नाही म्हणून लिंबू पाणी बनवून खुश होतीये, तर हो, मला याच्यातच समाधानी की मला काहीतरी जमतंय. योग्य प्रमाणात साखर, पाणी, लिंबूचा रस टाकून अशा प्रकारे हा रस तयार झालेला आहे. आणि असा विचार चालू आहे की मी भविष्यात एखाद्या ठिकाणी लिंबूचा रस विकताना दिसून गेले तर कृपया करून तुम्ही सगळे माझे फॉलोअर्स जे आहात तिथं नक्की या आणि माझा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी मला मदत करा. थँक्यू. संध्याकाळ होताच पप्पाच्या परीचे पंख निघाले आहेत आणि परीला खूप भूक लागलेली असताना ती काहीतरी नवीन खायच्या शोधात निघालेली आहे आणि ती पोहोचली आहे सँडविच खायला. उन्हाळ्यामध्ये मला लग्न का नाही करायचं याचं कारण तुम्हाला कळतच असेल. कधीही न भेटल्यासारखं सँडविचवर ताव मारून आणि दादा त्याच्यात चटणी थोडी जास्त झाली हा, अशी कमेंट करून मी तिथून निघाले. जॉबवर असताना दिवस जात नाही आणि सुट्टीवर असताना दिवस थांबत नाही. घरी येऊन घरच्या जेवणावरचं मम्मीचं लेक्चर ऐकलं, चिंगरीसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग व्हिडिओ एडिट करून झोपून घेतलं.